डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ह्या ऐतिहासिक समाजकार्य करणाऱ्या संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं इथे स्वागत करतो. सर्वांना सस्नेह जय भीम. आज त्यागमूर्ती माता रमाई यांचा स्मृतिदिन आणि त्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रम आज ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपण आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला आपण बुद्धवंदनेने सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या आदर्शांचं पुष्प धूपदीपाने आपण पूजन करणार आहोत. मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बारसागडे सर, संस्थापक सचिव सन्माननीय अशोक इंगळे सर, संस्थापक कोषाध्यक्ष सन्मान्य रमेश तायडे साहेब, सन्माननीय पी टी इंगळे साहेब, सन्मान्य इंजिनियर सुभाषजी तायडे साहेब यांनी आपल्या आदर्शांचं पुष्प धूपदीपाने पूजन करावं. तसंच मी विनंती करेन सन्माननीय वंदनाताई तायडे मॅडम यांनी सुद्धा आपल्या आदर्शांचं पूजन करण्याकरता. त्यानंतर उपस्थित सन्माननीय चिकाटे साहेब, चिकाटे ताई, रोजगार तेव्हाच होईल प्रगती.
त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पधूपदीपाने पूजन करण्याकरता मी विनंती करेन या ऐतिहासिक संस्थेच्या कार्यकारी सदस्या सन्माननीय वंदनाताई तायडे मॅडम आणि सर्वच महिला सदस्यांना मी विनंती करेन की त्यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकरांचं पुष्पधूपदीपाने पूजन करावं. आपल्या आदर्शांच्या पूजनानंतर आपण त्रिशरण पंचशील घेणार आहोत. सर्वांनी एक साथ त्रिशरण पंचशील सुरू करूया. त्रिरत्न नमन. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमन. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. त्रिशरण. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचशील. पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि.
सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। जय भीम। मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा। त्यानंतर भारतीय संविधानाची प्रास्ताविका उद्देशिकेचं आपण वाचन करणार आहोत। मी सर्वांना विनंती करेन त्यांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि सावधान म्हटल्यानंतर उजवा हात समोर घ्यायचा आहे। एक साथ सावधान। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय भीम। एक साथ विश्राम। मी विनंती करेन सर्वांनी स्थानापन्न व्हावं। अभिवादनपर कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक आदरांजली आपण इथे वाहणार आहोत। आपल्या ह्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे आजीव सदस्य तथा धम्मदानदाते आणि सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक सन्माननीय सिद्धार्थ चक्रान साहेब यांच्या मातोश्री बहिणाबाई चक्रनारायण यांचं वयाच्या 85व्या वर्षी वृद्धापकाळानं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांचे अंतिम संस्कार आता संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहेत। तर दिवंगत बहिणाबाई चक्रनारायण यांना आपण 1 मिनिटाचं मौन ठेवून आदरांजली अर्पण करणार आहोत। मी सर्वांना विनंती करेन त्यांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे। एक साथ सावधान। साधु साधु साधु। एक साथ विश्राम। कृपया स्थानापन्न व्हावं। आजच्या ह्या मातोश्री रमाबाई आंबेडकर अभिवादन कार्यक्रमाकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानच्या सर्वच जे समाजोपयोगी उपक्रम आहेत त्या सर्व उपक्रमांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मुकुंद बारसाकडे सरांना मी विनंती करेन आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं। विचारमंचावर सरांनी स्थानापन्न व्हावं। सोबतच मी विनंती करेन सन्माननीय ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक सचिव सन्माननीय अशोक इंगळे सरांना त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। मी विनंती करेन ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांना त्यांनीसुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। चंद्रपूर येथून आलेले सन्माननीय चिकाटे साहेब आणि चिकाटेताई ह्या दोघांनाही मी विनंती करेन त्यांनीसुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। आणि आज
ह्या अभिवादनपर कार्यक्रमानंतर जे एकपात्री प्रयोग होणार आहे, सन्माननीय लताताई डोंगरे ह्यासुद्धा इथे उपस्थित झालेल्या आहेत. तर त्या डोंगरेताईंचे मिस्टर सन्माननीय चंद्रसेनजी डोंगरे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. आजच्या अभिवादनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बारसाकडे सरांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय प्रधान साहेबांना त्यांनी प्राध्यापक बारसाकडे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय अशोक इंगळे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय TD मोरे साहेबांना. सन्माननीय वंदनाताई तायडे मॅडम यांना मी विनंती करेन त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सोबतच मी विनंती करेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्कच्या उपप्राचार्या सन्माननीय वजिरे मॅडम यांना त्यांनीसुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. विचारमंचावर विराजमान सन्माननीय रमेशजी तायडे साहेबांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय संजय डोंगरे सरांना. सन्माननीय वंदनाताई तायडे यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करेन शिल्पा डोंगरे यांना. सन्माननीय चंद्रसेन डोंगरे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय पंजाबराव अंभोरे साहेबांना. सन्माननीय चिकाटे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सन्मान्य सुनील इंगळे साहेबांना. सन्माननीय चिकाटे मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय अनिताताई खंडारे यांना. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर वजिरे मॅडम यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय अरुणाताई इंगळे यांना. आजच्या ह्या अभिवादनपर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय रमेश तायडे साहेबांना. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, गाडगे महाराज, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई आणि आज ज्यांचा 91वा स्मृतिदिवस आहे त्या आपल्या सर्वांच्या त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर या सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं आज आपण मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा 91वा स्मृतिदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष, साप्ताहिक समाज न्यायपत्राचे मुख्य संपादक आणि आपल्या या प्रतिष्ठानच्या ज्या 10-12 कंपनीज आहेत त्या सगळ्यांचे प्रमुख, आपले मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे सचिव माननीय अशोक इंगळे सर, पुलगाववरून आलेले माननीय डोंगरे साहेब, चिकटे साहेब, चिकटे ताई, वंदना तायडे मॅडम, आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वजिरे मॅडम आणि माननीय PT इंगळे साहेब, उद्योगपती सुभाषजी तायडे साहेब, प्रधान साहेब, नरवाडे साहेब आणि सर्वच माझ्या उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेब तुमच्यामुळे. आणि बाबासाहेबांना संपूर्ण आयुष्यात जी साथ दिली मातोश्री रमाबाई आंबेडकरांनी
आणि मातोश्री रमाबाई आंबेडकरांनी साथ दिल्यामुळे बाबासाहेब आपलं पूर्ण शिक्षण जे लंडनला असेल, कोलंबो असेल, अमेरिका असेल या ठिकाणी घेऊ शकले. हे सत्य आहे. कारण आम्ही आजकालच्या महिला पाहतो, अमरावतीला जायचं असलं म्हणतात जाऊ नका, घरी काही अडचण असली की म्हणतात खूप अडचण आहे. अनेक भागात, त्याबद्दल मी काही बोलत नाही, का ह्या घराघरातले प्रॉब्लेम आहेत. परंतु मातोश्री रमाबाई आंबेडकरांनी एवढे हाल अपेष्टा सहन केले, त्याग केला, मजुरी केली, गौऱ्या थापल्या. एवढंच नाही तर आपले 4 अपत्य ते मृत्युमुखी पडले, पण तरी बाबासाहेबांना त्यांनी अंतर दिलं नाही किंवा अभ्यासापासून वंचित केलं नाही. नाही तर आपण बघतो आहे हा त्यांचा त्याग, आणि त्या त्यागामुळे आज बाबासाहेब देश विदेशात शिक्षण घेऊ शकले. आणि म्हणून हे करोडो समाज ज्यांना दलित अस्पृश्य समजल्या जायचं, या समाजाचा उद्धार झाला. आज आम्ही स्वाभिमानी झालो, आम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्या ठिकाणी बसलेल्या सगळ्या व्यक्तींना माहीत आहे की आमच्या पाठीला फळा, तोंडाला मळकं, गावात येण्याचे आम्हाला मनाई, बाबासाहेबांना शाळेत बसण्याची मनाई, शाळेच्या बाहेर बसवावं लागे. हे सगळे दिवस आम्ही पाहिले आणि आपण वाचलेसुद्धा. अशा कठीण परिस्थिती या त्यागमूर्ती रमाबाईने आपलं संपूर्ण आयुष्य, कारण रमाबाईंना फार आयुष्य मिळालं नाही, काबाड कष्ट, घरची परिस्थिती गरिबीची, भाऊ बहीण, सगळा संसार दोन्हीकडचा, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मजुरी करणं, गौऱ्या थापणं, आणि एका बॅरिस्टर बाईंचा म्हणजे पती हा लंडनला शिकतो, हे किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या मातोश्रीच्या त्यागामुळे आज आम्हाला हे सगळे सुखीचे दिवस आले. हा देश सगळं स्वतंत्र झाला असं मी मागतो. कारण बाबासाहेबांना साथ दिली नसती तर बाबासाहेब संविधान लिहू शकले नसते, आणि संविधान जर लिहू शकले नसते तर आज 97% लोकांना जे काही न्याय, समता, बंधुत्व मिळालं, शिक्षण मिळाले, अधिकार मिळाले, हे आम्हाला मिळालं नसतं. आणि म्हणून हा दिवस संपूर्ण विश्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला पाहिजे. कारण त्याची दखल आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागर सरांनी घेतली. कारण रमाबाई आंबेडकर आतापर्यंत वंचित होत्या, कारण त्यांच्याकडे दुर्लक्षित होत्या. तुम्हाला सांगतो, कारण बाबासाहेबांची जयंती पुऱ्या विश्वामध्येच व्हायची, पण रमाबाईंची जयंती होत नाही. परंतु आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भारसागळे सर यांनी रमाई जयंतीचा कार्यक्रम खूप थाटात संपन्न केला, की तो यूट्यूबच्या माध्यम पूर्ण विश्वात गेला. आणि रमाबाई जयंती तेव्हापासून संपूर्ण विश्वामध्ये थाटात संपन्न होत आहे. एवढंच नाही तर रमाबाई आंबेडकर यांच्या नावानं रमाबाई प्रबोधन भवन, ज्या ठिकाणी 200 विद्यार्थी, गरीब घरचे विद्यार्थी, यांच्या घरी खायची सोय नाही, ज्याच्या घरी 1 एकर शेती नाही, ज्याच्या घरी एकही नोकरी नाही, असे 200 विद्यार्थ्यांना निवासाची सोय मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन बाजूला बांधलं. त्याच्यात प्रबोधन भवनावर जसा समोर बाबासाहेबांचा पुतळा आहे ना, त्याचप्रमाणे रमाबाई आंबेडकरांचा सुद्धा पुतळा येईल. कारण त्या वसतिगृहाला नाव द्यायचं आपल्याला माहीत आहे. जेव्हा मातोश्री रमाबाई मामांच्या घरी गेल्या, तिथं वसतिगृह होतं, तिथं काहीच सोय नव्हती मुलांना खाऊ घालायची. तेव्हा रमाबाईंनी आपल्या सोन्याच्या बांगड्या त्या दिल्या आणि त्या मुलांना आपलं म्हणजे जेवण मिळालं. आणि तेव्हापासून त्यागमूर्ती आमच्या रमाबाई आंबेडकर यांच्या नावानं आपलं वसतिगृह असलं पाहिजे 200 मुलांचं, हा निश्चय या संस्थेने केला, म्हणजे आदरणीय भारसागळे सरांनी केला. आणि आज 4 मजली प्रबोधन भवन आपलं मोठं थाटात उत्पन्न आहे. आणि ज्या दिवशी बाबा सरांनी रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जाहीर केलं की बाबासाहेबांचा पुतळ्यासारखा पुतळा रमाबाईचा व्हावं, त्या दिवशी उपस्थित महिलांनी कोणी 5,000, कोणी 50,000, कोणी 25,000 हे दान पण दिलं. आज जवळपास 250-300 महिलांनी रमाबाई आंबेडकरच्या पुतळ्यासाठी दान दिलं. तर लवकरच तो पुतळ्याचं काम चालू आहे, लवकरच तो पुतळ्याचं बिल्डिंगही पूर्ण होणार आहे. आणि म्हणून मातोश्री रमाबाई आंबेडकरांचे आपण उपकार विसरू नये. आज या ठिकाणी रमाबाई आंबेडकरांच्या स्मृतिदिनानिमित्त माननीय लताताई डोंगरे ह्या पुलगावच्या आहेत, त्यांनी एक पात्री नाटक संपूर्ण जगात केले, लंडनला केले, कोलंबियाला केले, मलेशियाला केले. आणि एक पात्री रमाबाईचा संपूर्ण जीवनपट या ठिकाणी आपल्याला ते दाखवणार आहेत. ती नाटिकासुद्धा आदरणीय भारसागळे सरांनी पुढाकार घेऊन या अकोलाभाषी लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे. कारण पूर्वी एक नाटक झालं, पूर्वी एक प्रमिळतायोग हॉलमध्ये नाटक झालं, पण त्याला 500 रुपये 1000 रुपये तिकीट होतं. परंतु हे तिकीट आपल्या सगळ्या महिलांना विनामूल्य मातोश्री रमाबाईचा त्याग पाहायला मिळाला पाहिजे, प्रत्यक्ष नाटिका पाहायला. म्हणून आज या ठिकाणी 7 वाजता या नाटिका होणार आहे.
आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आले, कारण या कार्यक्रम ठरलाच होता की 5 वाजता आपली बुद्धवंदना होईल, त्यानंतर अभिवादन सभा होईल आणि त्याच्यानंतर 7 ते 8 आपलं एक पात्री प्रयोग होईल. मी या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झाले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो, कारण कसं आहे की फक्त हे 200 कोटीचंच काम झालं, याच्यावर आपण काही खुश नाही आहे. कारण सरांचं म्हणणं की आपल्याला 1000 कोटीच्या वर काम करायचं आहे, कारण बौद्ध समाजाला म्हणजे आभाळ फाटलेला आहे, पण कमी कमी टाकायला आहे तर काम आपण करू शकलो. आणि म्हणून माझ्या सगळ्या जागृत नागरिकांना माझी विनंती आहे की या संस्थेचे सभासद झाल्याशिवाय तुम्ही राहू नका. या संस्थेमध्ये आपली जे पैसा असेल FD दिल्याशिवाय राहू नका. आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्याचे शेअर घ्या, तिथं आपला पैसा ठेवा आणि भरगोसचं व्याज देशात कुठंच नाही एवढं व्याज आहे संस्था तुम्हाला देते आहे गेल्या 15-20 वर्षापासून. तुम्ही फक्त फोन करा, तुमच्या घरी माणूस पैसे घेऊन हजर आहे. आणि म्हणून तुम्हाला या प्रतिष्ठानचं जे काम आहे, कारण अजून रेवती हॉस्पिटलचं काम चालू आहे, तिकडं मल्टिप्लिकेशन हॉस्पिटलचं काम चालू आहे, या ठिकाणी लॉर्ड बुद्धा भवन ज्याच्यावर 30 फुटाचा बुद्धांचा पुतळा उभा राहील समोर 7 मजली इथं बिल्डिंगचं काम आपल्याला सुरू करायचं आहे. आता या ठिकाणी कॉलेज शिक्षणावर खूप भर दिलेला आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क की जे महाराष्ट्रामध्ये फक्त काय 12-13 कॉलेज आहेत, त्यापैकी आपलं हे कॉलेज सुरू झालेलं आहे. अनुसूया नर्सिंग कॉलेज आपलं सुरू झालं. असे अनेक भाग, राष्ट्रभूषण ग्रंथालय आपलं सुरू झालं, मेडिसिन हॉब आपलं सुरू झालं. कारण देश विदेशातून लोक येतात, या ठिकाणी सगळं बघतात, कारण 16 राज्याचे लोक या ठिकाणी आले. या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाला B+ नॅशनल जी हे विद्यापीठाची कमिटी असते, त्या कमिटीनं आपल्या महाविद्यालयाची तपासणी केली आणि B+ आपल्या महाविद्यालयाची RIT कॉलेजला दर्जा आहे, तो दर्जा आपल्या महाविद्यालयाला दिला. आणि म्हणून याचे फोटोग्राफ त्यांनी नेले. एवढं मोठं भव्य काम कुठंच नाही. आज मी सगळ्या समाजात फिरतो तेव्हा गर्वानं लोकांच्या मी गोष्टी ऐकतो की बौद्ध समाज खूप पुढे गेला, खूप प्रगती झाली, अंधश्रद्धा मानत नाही, कर्मकांड करत नाही आणि विज्ञानवादी हा धर्म आहे. मी खरंच म्हणजे आपल्या समाजाचं जेवढं कौतुक करत तेवढं कमीच आहे. पण हे सगळं आपल्याला जे मिळालं हे मातोश्री रमाबाईंच्या त्यागामुळे. म्हणून आज मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा स्मृतिदिवस आहे. त्यानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर विचार मंचावर विराजमान सन्माननीय आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कच्या उपप्राचार्या सन्माननीय वजिरे मॅडम यांना मी विनंती करेन त्यांनी आपले विचार ह्या प्रसंगी व्यक्त करावे. धन्यवाद सर. तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई, महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई, संत गाडगे महाराज, संत रविदास अशा थोर महान पुरुषांना मी अभिवादन करते. आज मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण या सभागृहामध्ये उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले प्राध्यापक मुकुंदजी भारसाकडे सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तसेच संस्थेचे सचिव सन्माननीय अशोक इंगळे सर, तसेच कोषाध्यक्ष सन्माननीय रमेशजी तायडे सर, तसेच प्रमुख उपस्थितीमधून लाभलेले सन्माननीय डोंगरे सर, सन्माननीय चिकाटे साहेब, तसेच चिकाटे मॅडम, तसेच सन्माननीय वंदनाताई तायडे मॅडम, तसेच या सभागृहामध्ये उपस्थित सर्व आजीव सभासद, धम्मदानदाते, विशेष धम्मदानदाते, तसेच या बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे सर्व कर्मचारी वर्ग, तसेच अनुसया नर्सिंगच्या विद्यार्थिनी, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यांना माझा सहस्नेह जय भीम. आज आपण अत्यंत म्हणजे आदरपूर्वक आदरांजली कार्यक्रमाला आपण इथं उपस्थित झालेला अशा महान थोर महिला आपल्या सर्वांच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा स्मृतिदिन जो आपण आज इथं आयोजित केलेला आहे, तर या दिनानिमित्त
माझे विचार व्यक्त करताना मी निश्चित हे सांगू शकते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगतीला, शिक्षणाला आणि आज त्यांचं जे नाव एक सिम्बॉल म्हणून तयार झालेलं आहे, यांच्या पाठीमागे जी खंबीर स्त्री होती ती रमाबाई होती. आज रमाबाईच्या त्यागामुळे त्यांना त्यागमूर्ती म्हटलं पाहिजे आणि ते त्याग त्यांनी केलं ते बाबासाहेबांच्या प्रती केले आहे. आजच्या युगामध्ये आजच्या स्त्रीने सुद्धा मातोश्री रमाबाई यांचा विचार घेऊन पुढे चालावे असे मला वाटते. कारण मातोश्री रमाबाई यांनी जो संघर्ष केला, तो त्याग केला, जे दुःख सहन केले, हाल अपेष्टा सहन केल्या, तो संघर्ष त्यांनी बाबासाहेबांसोबतच समाजाची प्रगती व्हावी याकरिता त्यांनी जे बलिदान दिलं आहे, अक्षरशः खूप अनमोल असं बलिदान त्यांनी दिलेलं आहे. आज रोजी तुम्ही त्यांच्या फोटो प्रतिमासुद्धा पाहाल तर त्यांच्या अत्यंत साध्या आणि सिंपल जे वेशभूषा आहे एकदम साधी आणि सरळ असते. त्यांनी एकच स्वप्न पाहिलं की आपले बाबासाहेब यांचं नाव जे आहे अजरा अमर झालं पाहिजे आणि ते त्यांनी करून दिलं. म्हणजे प्रत्येक समाजातल्या जर थोर महात्म्य पुरुष जर होऊन गेले असतील तर त्या थोर महात्म्य पुरुषांच्या यशस्वीतेमागे जे नाव एक खंबीर स्त्री असते असं म्हणायला मला म्हणजे हरकत नाही. कारण प्रत्येक थोर महापुरुषांच्या पाठीमागे त्यांच्या स्त्री जे पत्नी आहे त्यांचा कुठं ना कुठं सहभाग हा कुठं ना कुठं लिहिल्या गेलेला आहे. पण कदाचित अशा काही गोष्टी आहेत की त्यांचं नाव जे आहे ते आज आपल्यासमोर काही ना काही आलेलं नाही आहे, कारण कुठंतरी ते दबल्या गेलेलं आहे. याच्यासाठी मी आणि उपस्थित आपण सर्व तसेच विद्यार्थी वर्ग यांना मी हेच विनंती करेल की आपण आपल्या थोर महात्मा पुरुष जे आहे तर यांचे पुस्तकं वाचले पाहिजेत, यांची माहिती घेतली पाहिजे. याच्यामुळे समाजाप्रती थोर महापुरुषांनी आपलं काय योगदान दिलं आहे किंवा आपला समाजासाठी काय संघर्ष केला आहे त्याची निश्चितच माहिती आपल्याला मिळेल. पुनश्च मी सर्व उपस्थित उपासक उपासिका सर्वांना मी जय भीम करते आणि रमाबाई स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला आपण मला बोलवले आणि बोलण्याची संधी दिली त्याकरिता धन्यवाद. जय भीम. धन्यवाद मॅडम. यानंतर चिकाटे सर हे आपले विचार मांडतील, त्यांना मी विनंती करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा आज स्मृती दिवस आहे त्या माता रमाई यांना, या युग पुरुषांना प्रथम विनम्र अभिवादन. मित्रहो, आजचा दिवस माता रमाईचा स्मृती दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत. तसंच रमाई ही ज्या पद्धतीनं समोर आली तशी ती दुःखातच होती. तिचं आयुष्य संपूर्ण कष्टात गेलं. ती खितपत पडलेली होती. बाबासाहेबाची जयंती आपण पूर्वीपासून साजरी करत आलोत, पण माता रमाईची जयंती मात्र आता अलीकडे साजरी व्हायला लागली आणि आपण रमाई आता लोकांना सांगायला लागलो. मित्र हो, मी यापुढे जास्त बोलणार नाही. मी तुम्हाला एक रमाईचं उदाहरण सांगणार आहे. बाबासाहेब आपल्यासाठी लढाई करून लंडनमधून भारतामध्ये येत आहेत. ही बातमी सर्वत्र पसरत आहे. जिकडे तिकडे लोक बाबासाहेबाच्या स्वागतासाठी मुंबईच्या बंदरावरती जमा होत आहेत. त्यामध्ये रमाईलाही वाटतं आपण गेलं पाहिजे. पण रमाईस पुढं प्रश्न असतो की आपण जायचं तर कसं जायचं. ती पहिले आपल्याकडे बघते की आपल्याला लुगडं लावायला आहे किंवा नाही. सगळे गाठोडे सोडून बघते ती एक एक सगळ्या गाठोड्याच्या लुगड्यावरती सगळे चिंध्या आणि गाठी बांधलेल्या असतात. रमाईला प्रश्न पडतं की बाबासाहेब तेवढ्या लांबून येत आहे आणि आपण हे गाठी बांधलेलं जर लुगडं जर लावून गेलं तर बाबासाहेब मला काय म्हणेल. म्हणून रमाईला आठवतं की बाबासाहेबाला
एका कार्यक्रमामध्ये शाहूजी महाराजांनी एक फेटा बक्षीस दिला होता. तो फेटा लावून आपण त्या बाबासाहेबाच्या स्वागतासाठी गेलं पाहिजे. म्हणून ती रमाई तू पेटी काढते, आपली पेटीमधला तो फेटा काढतो आणि फेटा लावून ती बाबासाहेबाच्या स्वागतासाठी त्या सर्व लोकांमध्ये ती उभी राहते. बाबासाहेब बंदरावरून खाली येतात. प्रथम समता सैनिक दलाची मानवंदना होते आणि समता सैनिक दलाचं ती मानवंदनामध्ये समोर बाबासाहेब येतात आणि बाबासाहेब सगळ्या जनतेकडे बघत असतात. बघत असताना बाबासाहेबाची नजर त्या एका ठिकाणी थांबते आणि बाबासाहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. हे अश्रू आपण समजून घेतले पाहिजे की हे अश्रू का आले बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये. बाबासाहेब विचार करतात की ही ती नजर सतत बाबासाहेबाची फक्त त्याच ठिकाणी थांबले, ते पुढे गेलेली नाही आहे. बाबासाहेबाला प्रश्न पडतो की मी एवढा मोठा बॅरिस्टर माणूस, माझ्या पत्नीला साधं मी एक लुगडं घेऊ शकत नाही, ही माझी शोकांतिका आहे, ही माझी शोकांतिका आहे. हे बाबासाहेबाच्या त्याच्यामुळं बाबासाहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ह्या रमाईचा त्याग, रमाईने कधी कंप्लीट केली नाही बाबासाहेबाला की मला काही लुगडे घेऊन द्या, माझ्यावर खर्च करा, आपण बाहेर गेलं पाहिजे किंवा अजून काही. फक्त त्यांचं लक्ष होतं बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे याकरता. आणि बाबासाहेब आपले रमाईने आपले सगळे अपत्य गमावलेत, बाबासाहेबांनी अपत्य गमावलेत, पण ती त्या अपत्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपल्याकडे बघितलं. हे माझे अपत्य आहेत, यांच्यासाठी मी काय केलं पाहिजे. म्हणून रमाई सतत आपल्यासोबत बाबासाहेबासोबत आणि आपल्या होणाऱ्या त्रासासोबत झगडत बाबासाहेबाचा रमाई त्या ठिकाणी थांबतंय. मित्रो, आज तो दिवस आहे जो रमाईचा स्मृती दिवस म्हणून आपण साजरा करतो आहे. आपण मला इथं बोलायला 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आहे. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. 9 कोटी लेकराची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. सरांनी आपले विचार खूप चांगल्या प्रकारे इथं प्रगट केलेले आहेत. आणि यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे सचिव मान्य श्री अशोकजी इंगळे सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. संपूर्ण जगाला मानवाने कसं वागलं पाहिजे मैत्रीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्याला स्वाभिमानाचं जीवन देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्या माईचा स्मृती दिवस आपण साजरा करतो त्या रमाई आणि ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला त्या सर्वांना प्रथमतः त्रिवार वंदन. आजच्या सभेचे अध्यक्ष प्राध्यापक भारसाकडे सर, मंचकावर उपस्थित आपल्या या संस्थेचे कोषाध्यक्ष रमेश तायडे साहेब, चिकटे उभयता डोंगरे साहेब, तायडेताई, आपल्या उपप्राचार्या वजिरे मॅडम आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. 9 कोटीची आई रमाई असं म्हटलं जातं. ते उगीच नाही. मी तर थोडंसं त्यापुढे जाऊन सांगेल की बाबासाहेब जे घडले ते रमाई होती म्हणून घडले. माझ्या आधीच्या वक्त्यांनी काही रमाईचे उदाहरणं दिलेत. तर रमाईचा जन्म वननगावला झाला. परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती, परंतु आईवडील फारच लहान वयात गेले आणि नंतर रमाईचे काका आणि रमाईचे मामा हे मुंबईला राहायचे. मग कुठे न्यायचं बा, तर मग ठरवलं त्यांनी की बा आपण आपल्या मुंबईला घेऊन जाऊ रमाईला. आधी आई असताना सुद्धा रमाईने खूप कष्ट केलेत घरी. वास्तविक रमाईचा नंबर 2रा होता. तिच्यापेक्षा मोठी जी बहीण होती त्यांचं लग्न झालं, ती तिच्या सासरी गेली आणि नंतर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी रमाईवर पडली.
तर हे सगळं आधीपासून लहानपणापासून रमाईने खूप कष्ट केलेत आणि त्या कष्टामुळं या सगळ्या याची जाणीव रमाईला झाली. मामाकडे राहत असताना सुद्धा रमाईने खूप काम केलं घरचं सगळं आणि सगळं घर सांभाळलं मामांचं सुद्धा. त्यांच्यापेक्षा जो लहान भाऊ होता शंकर, त्याचं सुद्धा पालनपोषण रमाईनीच केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब जे घडले, आपण सगळे जाणतात की घरच्या बाईंनी जर मना केलं तर माणूस पुढे जाऊ शकत नाही. ते काम रमाईने केलं आहे. परिस्थिती वाईट सुद्धा असताना रमाईने गौऱ्या वेचल्या. त्या गौऱ्या विकून जे पैसे आलेत आणि बाबासाहेब जे खर्चायला देत होते त्यातूनही रमाई शिल्लक टाकायची, पुड्या बांधून ठेवायची. आणि एक प्रसंग तर असा आला की बाबासाहेब विदेशात शिकायला असताना बाबासाहेबाकडे पैसे नसायचे, उत्पन्नच नाही. मग बाबासाहेब उपाशी राहून अभ्यास करायचे. तुम्हाला माहीत असेल, आठवत असेल की ग्रंथालयात बाबासाहेब सकाळी ग्रंथालय उघडताबरोबर बंद होईपर्यंत थांबायचे. एकदा तर असा प्रसंग आला की बाबासाहेब कोपऱ्यात बसायचे आणि तो ग्रंथपाल विसरून गेला. त्याला टेबल लॅम्प काही दिसला नाही जळलेला. त्यांनी ग्रंथालय बंद केलं आणि चालला गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा ग्रंथालय उघडायला आला तर त्याला दिसलं की कोपऱ्यात भीमराव आंबेडकर अभ्यास करत आहेत. तर तो जेव्हा बाबासाहेबाकडे गेला तर बाबासाहेब म्हणाले, हो हो, तुला लायब्ररी बंद करायची आहे का? म्हणजे इतके तल्लीन होऊन बाबासाहेब अभ्यास करत होते. आणि त्याचाच परिणाम आहे की आम्ही या सगळ्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत. त्याला ते जे म्हणतात, आताच एका वक्त्यांनी सांगितलं की घासो खातो तो घास, त्यावरही बाबासाहेबांची सही आहे. आणि त्यांच्यामुळंच आज आपण हे सगळं सुखी संपन्न जीवन जगत आहोत. त्यांना घडवण्याचं काम रमाईने केलं आहे. तर रमाई जर नसती तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घडले नसते असं म्हणायलाही काही हरकत नाही. इतका मोठा त्याग रमाईचा आहे. आणि तेवढीच करुणा रमाईकडे होती. स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या ह्या विकून त्यांनी हॉस्टेलमधल्या मुलांना जेवण दिलं होतं. हे सगळे जे प्रसंग आहेत हे रमाईच्या करुणेने मायेने भरलेले प्रसंग आठवले की रमाईची खरोखरच रमाईचा त्याग आठवतो. आणि त्यामुळं रमाईला लोक जे म्हणतात, 9 कोटी जनतेची माई ती रमाई. तर हा त्याग, मुलं गमावलीत तरी मागे सरली नाही रमाई. कपडे रत्ते कसे तरी वापरलेत, पण तू बाबासाहेबाचं शिक्षण कंटिन्यू चालावं म्हणून खूप कष्ट घेतले. त्यांना ती झळ पोचू दिली नाही. विदेशात असं पत्र कधी लिहिलं नाही की बाबासाहेब आम्हाला फार तंगी आहे. तर हे जे रमाईचा त्याग आहे हा आठवला पाहिजे. आणि आज आपल्या सगळ्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा या रमाईचा आदर्श समोर ठेवून आपल्या कुटुंबात रमाई कशी होईल दुसरी, म्हणजे रमाईचं आचरण कसं या आमच्या भगिनी आहे हे करू शकतील याची आम्ही आठवण दिली पाहिजे. आणि आमच्या समाजात रमाई घडली पाहिजे परत. आणि समाज, बाबासाहेब म्हणायचे किंवा मुलगी ही अशी आहे की जी दोन्ही घराचा उद्धार करते. राहण्याबद्दलही बाबासाहेबांनी खूप हे केलं आहे. रमाईनीसुद्धा बाबासाहेबाचा वारसा घेऊन अनेक ठिकाणी असे काही चांगले भाषणं केलेत की आपल्या या त्या काळच्या स्त्रियांना त्यांनी कसं राहावं, कसं वागावं हे शिकवलं आहे. तेव्हा रमाईचे अत्यंत उपकार आपल्या या सगळ्या बौद्ध समाजावर आहेत.
तर आजच्या दिनी आपण रमाईंना आपल्या सर्वांमार्फत आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबामार्फतसुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि परत त्यांची स्मृती सतत तेवत ठेवून आपल्या समाजात तसे पुन्हा व्यक्तिमत्व घडतील याचीही आपण या प्रसंगी दक्षता घेऊया. एवढंच या प्रसंगी बोलतो. परत एकदा रमाईला त्रिवार वंदन करतो आणि इथे थांबतो. आपण ऐकलात त्याबद्दल आपण आपल्या सर्वांचे शतशः धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क या महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य नानवाला सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर यावं आणि सुनील इंगळेंना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर प्रमुख अतिथीमध्ये चिकाटे मॅडम हे आपले विचार व्यक्त करतील अशी त्यांना मी विनंती करतो. जगातील पहिले तत्ववेत्ता, महान संशोधक तथागत भगवान बुद्ध, तथागतांचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपली 2 मुलं दान दिली असे चक्रवर्ती सम्राट अशोक आणि आमचे उद्धारक आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच त्यांना या कार्यात साथ देणारे माता यशोधरा, माता विदिशा आणि आज जिच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही इथे जमलो आहो ती आमची माय आई रमाई. या आमच्या प्रेरणांना मी त्रिवार अभिवादन करते. तसेच मंचकावर उपस्थित प्रतिष्ठानाचे अध्यक्ष माननीय भारसाखळे सर, इंगळे सर, तायडे सर, तायडे मॅडम, त्यानंतर डोंगरे सर आणि इतर उपस्थित आणि उपस्थित सभागृहातील सगळ्यांना माझा जय भीम. म्हणजे बाबासाहेबांनी जे रमाईचं जे कार्य होतं की बाबासाहेबांनी शिकावं आणि शिकून समाजाचा उद्धार करावा, त्या प्रतिष्ठानाने ते रमाईचा जो वसा आहे तोच जपलेला आहे. समाजाला काहीतरी देणे आहे. मग काय देता येईल, तर मग समाजासमोर हे प्रतिष्ठान एक मोठं उदाहरण आहे आणि त्या प्रतिष्ठानाचं ते कार्य पाहून आम्ही खरंच भारावून गेलेलो आहो. आणि वणीवरून आता ही आमची 3री वेळ आहे इथे येण्याची. तर मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्यामुळे सगळ्यांचे आभार. तर रमाईचे मी जास्त वेळ घेणार नाही, 2च प्रसंग सांगते. रमाई, आपण रमाईला त्यागमूर्ती म्हणून ओळखतो, करुणेची मूर्ती म्हणून ओळखतो. ती सोज्वळ आहे, परंतु तिचं दुसरंही एक रूप आहे आणि ते आहे रमाईमध्ये सुद्धा एक आंदोलक आहे. रमाई निवळ म्हणजे अशी केविलवाणी नव्हती, दयनीय अशी अवस्था नव्हती तिची. करुणामूर्ती आहेच, तो स्वभाव गुण होता तिचा. त्यागमूर्ती आहे, समर्पिताही आहे. मग ते समर्पण कोणत्या प्रकारचं होतं रमाईचं, तर रमाई जेव्हा बाबासाहेब महाडच्या 14 तळ्याचा जो सत्याग्रहासाठी ते जात होते त्यावेळेस रमाईची परिस्थिती, प्रकृती फार हालाकीची होती. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना वारंवार धमकीचे पत्र यायचे की तुम्ही हे कार्य करू नका, तसं केल्यास तुम्हाला जीवे मारण्यात येईल. अशा वेळेस माझ्यासारखी जर सामान्य स्त्री तिथे असती तर मी म्हटलं असतं की तुम्ही काही गरज नाही आहे, तर जे चालू आहे ते चालू द्या. पण रमाई त्या विचारातच नव्हती, तिचं ते मूळच नव्हतं. ती त्या धमक्यांना न घाबरता बाबासाहेबांना म्हणते मलासुद्धा तुमच्यासोबत ह्या लढाईमध्ये यायचं आहे. मग बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेब हसतात, रामू तू तिथे येऊन काय करशील. रमाई म्हणते मी काय करणार, मी भाकऱ्या बनवेल आणि तुम्हाला जीव घालेल. तुम्ही तिथे आंदोलन करणार आहात, मग त्याला भूक लागतं, पोटाला
भाकर लागते ते मी थापणार आहे. हा तिचा दृष्टिकोन होता, हे तिचं पाठबळ होतं, हे तिचं समर्पण होतं. म्हणजे बाबासाहेबांचे जे विचार होते त्या विचाराला रमाई जरी बाबासाहेबा इतकी शिकली नसेल पण ती विचाराने पूर्णपणे समर्पित होती आणि बाबासाहेबांना ती एक ऊर्जा देत होती कुठलीही गोष्ट करताना. जसं आज म्हणजे सर इथलं एवढे कार्य करताय, सगळे इकडे तिकडे जात आहे, तर इथे हे तायडे मॅडम असतील, इंगळे मॅडम असतील किंवा भारसाकडे मॅडम असतील, हे सगळे त्यांना काय करत आहेत तर सपोर्टच करत आहेत आणि सपोर्ट करता म्हणून ते एवढं काम एवढ्या दूरपर्यंत नेऊ शकत आहे. मग हा खरा जो रमाईचा वसा आहे हा ह्या संस्थेने घेतलेला आहे असं मला वाटत आहे. दुसरं उदाहरण मी सांगते रमाईचं. म्हणजे जो त्याग असतो ना तो कोणत्या म्हणजे किती लेवलला असायला पाहिजे. तर रमाईचे आपला एक मुलगा जरी दुःखात असेल तर आपण म्हणजे आकाश पाताळ एक करून टाकतो. रमाईचे 4 मुलं गेली, परंतु त्या सगळ्यामध्ये जो लहान मुलगा होता राजरत्न, बाबासाहेबांना मुलांचं लहानपणाचं सुख भोगता आलं नाही. फक्त राजरत्न जो होता ना तो त्यांच्याजवळ होता. म्हणजे त्यावेळेस बाबासाहेब इथे भारतामध्ये होते आणि त्याचं ते बालपण बाबासाहेब आपल्या डोळ्यांनी बघत होते. आणि जेव्हा राजरत्न गेला बाबासाहेब कोलमडून गेले, फार कोलमडले ते. एक बापाचं हृदय होतं ते. मग रमाईनं काय करावं, तिचं काय हृदय काही लोखंडाचं बनलेलं होतं का? तिच्या डोळ्यासमोर तर तिने तिचे 3-4 म्हणजे 3 मुलं तर असंच गमावलेले होते. असं असताना बाबासाहेब एवढे शोकाकुल असताना रमाई काय म्हणते, म्हणजे ते आईने सांभाळायला पाहिजे, म्हणजे आईला सांभाळायचं तर आई कशी सांभाळते. म्हणते बाबा असं तुम्ही म्हणजे साहेब म्हणायच्या, साहेब तुम्ही असं शोक करून चालणार नाही. हा एक जरी गेला पण तुम्हाला एवढ्या 9 कोटी मुलांचे बाप व्हायचं आहे. हा समाज तुमच्याकडे डोळे लावून बसलेला आहे आणि तुम्ही जर असं शोकसागरात बुडून राहिले तर कसं होईल. हे तिचा त्याग आहे. एवढं तिचं मातृत्व जे म्हणजे तिचं सगळं संपलं आहे. आपले मुलं जाताना जर म्हटलं तर काय वेदना होतात, त्या वेदनेला तिने आपल्या हृदयात बंदिस्त केलं आणि बाबासाहेबांना ताकद देते. एवढं समर्पण जगात कुठेही दिसत नाही आणि म्हणून रमाई खरंच वंदनीय आहे. ती केवळ बाबासाहेबाची पत्नी म्हणून ती वंदनीय नाही, तर ती खरंच वंदनीय आहे. कारण तिच्या त्या त्यागामुळे आज आपल्याला हे दिवस बघायला मिळालेले आहे. आणि आपण म्हणूनच म्हणतो की आम्ही खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबामुळे आहे. पण त्याच्या मागचं कार्य जे आहे, प्रेरणा जी आहे ती रमाई आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तकसुद्धा रमाईला समर्पित केलं आहे. शेवटी डोळ्यातून गळते काळीज, ओठातून शब्द रमाई, या व्याकुळ दुःखासाठी तूच व्हावी आमुची आई, तूच व्हावी आमुची आई. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय भीम. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या प्राचार्य श्री नानवाला सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माझ्या आईवडिलांच्या पावनस्मृतीला वंदन करतो आणि माझ्या सर्व गुरुजनांना नमन करतो. आज आपण माता रमाईचा कार्याबद्दल, त्यांनी दिलेला बाबासाहेबांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं असेल तर आपल्या सर्वांना माहीत आहे, एक फॅमिलीमध्ये पती पत्नीचा संबंध कसा असायला पाहिजे, एकाच्या उद्देशासाठी दुसऱ्यांनी कसा जगायला पाहिजे,
एक सक्षम उदाहरण म्हणजे माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचं दाम्पत्य जीवन आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे माता रमाईचा बालपणामध्ये लहानपणामध्ये आईचा देहांत झालेला आहे. जेव्हा आईचा देहांत झालेला आहे रमाई त्यांच्या भावांचा ताई बनलेली आहे. त्यांच्या वडिलांचं देहांत झालेलं आहे. वडिलांनी सांगितलेलं आहे की रमा आजपासून तू आपला भावंडांचा तू आई तूच आहे, बाप तूच आहे, सर्व तूच आहे. मॅट्रिक झाल्यानंतर बाबासाहेबांचं जेव्हा लग्न झाला बाबासाहेबांच्या विचारासोबत रमाई जुळलेली आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांचा कृती करण्यासाठी त्यांचं साध्य करण्यासाठी रमाई एक गृहिणी म्हणून एक धर्मपत्नी म्हणून एक सहजीवाचार्य म्हणून काय करायचा ते काम केलेलं आहे. जेव्हा बाबासाहेबांनी मॅट्रिक झाल्यानंतर बाबासाहेबांचा उद्देश जर मोठा नसेल मॅट्रिक झालेल्या ते काळात मॅट्रिक झालेल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या नोकरी भेटायचा. मग बाबासाहेबांचा उद्देश हे होता की आपण झेललेला जे कष्ट आहे आणि आपल्या समाजामध्ये सर्वांनी सेल्फ रेस्पेक्टनी कसा राहायचा, डिग्निटीनी कसा राहायचा ते करीत आपण काय करायला पाहिजे. जर विचार केला तर ते करा ते जातीचं निर्मूलन करणं आवश्यक आहे. जातीचं निर्मूलन करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, डिग्निटीने जगण्यासाठी आपण काय करण्यासाठी उच्च शिक्षित घेणं आवश्यक आहे. तेव्हा त्यांना आर्थिक स्थिती बरोबर नसतानासुद्धा उच्च शिक्षण घेण्यासाठी काय करायला पाहिजे त्यांना स्कॉलरशिप घेतला, उच्च शिक्षण घेण्यासाठी तिकडे गेला. मग गेल्यानंतर एक गृहिणी म्हणून रमाईने ज्या जिम्मेदारी निभायला पाहिजे आपणा पाल्यांचा देखभाल करणं असो, बाबासाहेबांच्या उद्देशांचा पालन करण्यासाठी जे काम करायला पाहिजे ते करणं असो आणि एक शिकलेला माणसाचा धर्मपत्नी म्हणून समाजाला आपला गरिबी ना दिसायला पाहिजे त्यासाठी कसा कष्ट करायला पाहिजे ते करण्यासाठी त्यांनी काय काय काम केला. त्यांच्या बाजून आपण आजचा जे पती मी दोघांना सांगतो पत्नी असा करायला पाहिजे ना पती पण करायला पाहिजे. आज आपण दाम्पत्य जीवन चांगल्या रीतीने करण्यासाठी आपण माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाम्पत्य जीवनाला समोर ठेवून आपण जगला सर आजचा समाज सुखी समाज होईल एवढा सांगून माझ्या 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक सुनीताताई इंगळे ह्या उपस्थित आल्या त्यांना मी विचार मंचावर बोलावतो. त्यांचं स्वागत यशोधरा वानखळे करतील आणि त्यानंतर सुनीताताई आपले विचार व्यक्त करतील. आपल्या कॉलेजच्या प्राध्यापिका सुनीताताई इंगळे हे आपले विचार मांडतील अशी त्यांना मी विनंती करतो. हां, प्रथमतः सर्वांना जय भीम. या ठिकाणी आज माता रमाई यांचा स्मृतिदिन या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मी आल्याबरोबर मला जो सन्मान मिळाला तो मी भूतो न भविष्य मला माझ्या जीवनामध्ये हा पहिल्यांदाच म्हणजे खूपदा झालेला आहे. पण अचानकपणे म्हणजे घाई तर मी केलीच होती घरून निघण्यासाठी कारण या वेळेवर पोहोचण्यासाठी मी खूप आतुर झाले होते आणि मूर्तिजापूर येताना थोडासा उशीर पण झाला. तर या ठिकाणी मला जो सन्मान मिळाला त्यासाठी मी प्रतिष्ठान आणि सर्वांचे मी खूप आभार मानते. आणि तसंच या विचार मंचावर उपस्थित असलेले या प्रतिष्ठानचे ऐतिहासिक प्रतिष्ठानाचे संस्थापक माननीय भारसाकडे सरजी आणि तसेच या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष अशोक ताळे सरजी आणि तसं वंदना मॅडमजी आणि या प्रतिष्ठानाचे सन्माननीय सचिव इंगळे काकाजी आणि आमच्या या विद्यालयाचे कॉलेजचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य नानमालाजी आणि आमच्या मॅडम
या सर्वांचे आणि या उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करते, स्वागत करते. आज खरोखरच या प्रतिष्ठानामध्ये जो काही कोणताही संदेश असेल, कोणताही विचार असेल, काहीही समाजाचा मांडताना विचारपूर्वक मांडला जाते की आजची जी पिढी आहे, आजच्या पिढीपासून तर पुढच्या पिढीपर्यंत या प्रतिष्ठानामधले विचार वेचून या समाजाला आपण जे एक ज्ञानाचं एक खूप मोठं प्रस्थापित झालेलं ऐतिहासिक प्रतिष्ठान त्यांच्यावर सोपवतं, त्याच्या मागचा हा उद्दिष्ट खूप मोलाचा असतो. आणि तसंच आपल्याला रमाई मातेचे जे काही आयुष्य आहे, त्यांचं आयुष्य आपल्याला इथं पाहताना त्यांच्या जीवनाची त्यांनी जे त्याग केला असेल, त्यांनी जो या कष्टाला बाबासाहेबांना मोठं करण्यासाठी आपल्या संसारावर पाणी सोडलं असेल, आपले 4 मुलं त्यांनी आपल्यासमोर जाताना पाहिलं असेल, तर खरंच सांगा त्या माईची समाजाप्रती किती मोठी जागरूकता असेल. आज सर्वांना रमाई माता म्हणावं असं सर्वच लेखी असतात, पण आपण खरंच रमाई मातेचा आदर्श घेतो का? हा एक प्रत्येक स्त्रियांना पडणारा प्रश्न असला पाहिजे. कारण त्या महामातेनं डॉक्टर आंबेडकरांना जर रोखलं असतं, त्यांनी म्हटलं असतं की समाजातले लोक का फक्त तुम्हीच जागी आहात का? बाकीच्या लोकांना काही घेणं देणं नाही का? तुम्ही सगळा संसार सोडून देता, मुलांचं लहानाचं मोठं करणं, त्यांचं औषध पाणी करणं, त्यांचा आजार करणं आणि या गरिबीशी सगळं काही झगडणं मी एकटीच करू का? हे तुम्ही का करत नाही? असं जर तिनं म्हटलं असतं आणि हट्ट हा केला असता, तर सांगा तुम्हाला आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले असते का? आणि आजची स्त्री कशी करते की आपल्या घरातला जो करता माणूस असेल, 4 लोकांमध्ये जर जागरूकतेचं काम करत असेल, तर साहजिकच त्याची पत्नी म्हणा, त्यांच्या घरातले म्हणा किंवा समाजातले म्हणा पाय ओढत असतात आणि सारखे म्हणत असतात की तुम्हालाच त्याचं काही घेणं देणं आहे का? बाकीच्यांना घेणं देणं नाही का? असे अनेक प्रश्न विचारतात. आणि मग या प्रश्नातून काय होती की जी मिळणारी गती असते, ती गती त्या ठिकाणी थांबते आणि समाजाचा विकास होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी प्रेरणा अशी मिळालं पाहिजे की माता रमाई आणि सावित्रीबाई फुले या ज्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या, ज्या सामाजिक सुधारणावादी महिला होत्या, त्यांच्यामध्येही सुद्धा संसाराचं सूत्र होतं. पण या संसाराचं सूत्र सांभाळतानाही त्यांनी समाजाचं स्वप्नसुद्धा रंगवलं. आपला संसार सांभाळताना समाजाचा संसार त्यांनी सजवला. तर यासाठी त्यांच्यासाठी आपण खरंच कृतज्ञता असलं पाहिजे आणि यांच्यातून प्रेरणा आपण घेतली पाहिजे की आपल्या घरच्यांना, आपल्या समाजातल्या लोकांना आपण पुश केलं पाहिजे. त्यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शनपर 2 शब्द न सांगता त्यांच्याकडून आपण ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की खरंच तुम्ही जे काम करता ते खूप चांगलं काम आहे. असं जर प्रत्येक महिलांनी आणि प्रत्येक पुरुषांनी जर केलं, तर नक्कीच इथं झालेल्या प्रत्येक महापुरुषांची जयंती हे खरंच या ठिकाणी पेरल्या जाते असं मला या ठिकाणी वाटतं. या जे त्रिमूर्ती आहेत, या त्रिमूर्तींना पूर्ण आपल्या संसाराचं जे काही अधिष्ठान असेल ते संपूर्ण घरच्यावर लोकांवर सोपवलं आणि ते समाजाला एकदम योद्धा म्हणून भीमयोद्धासारखे कार्य करायला लागलेत. आणि हे भीमयोद्धाचं कार्य करत असतानाही सुद्धा त्यांना आजही त्याच घडीसाठी आणि अनेक संकटासाठी सामना करावा लागतो. कशासाठी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि रमाईचे विचार अजूनही आपल्या मनामध्ये रुजले नाहीत. तर यासाठी आपल्याला हे महापुरुषांचे विचार आत्मसात करणं आणि त्यांचे विचार ऐकणं, त्यांच्या विचार चालणं आणि त्यांच्या विचाराची सुसंगतपणे समाजाची देखरेख करणं किंवा समाजाला पुढे नेणं, असं जर केलं तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या कोणत्याही काळात, कोणत्याही संकटामध्ये आपण सामना करू शकतो आणि आपलं जीवन जे आहे ते अधिकाधिक समाजारूपी आणि आपल्या स्वतःचंही उद्दिष्ट त्याच्यामध्ये सजवून आपण इतरांनासुद्धा सांगू शकतो की आपल्या विचारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि माताई रमाईचे विचार आपल्याला किती चांगल्या योग्य दिशेने नेतात. तर या ठिकाणी मला ते 2 शब्द बोलण्यास सांगितले आणि त्यांचे मी आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. जय भीम. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुकुंदजी भारसाकडे सर हे आपलं अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्वच विश्वप्रसिद्ध एकपात्री नाटिका रमाई
हे पाहण्यासाठी न ऐकण्यासाठी आलेले आहो याची आपणाला माहिती आहे. काही महिलाबरोबर म्हणजे अक्षरशः स्वागत करत आहेत या वाक्याचं टाळ्या वाजवून. आणि म्हणून आपणाला वाटत असेल की हे एक 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 भाषण थोडंसं लांबतच चाललं. तर सगळी तयारी झालेली आहे. एक पात्री नाटिका सादर करणाऱ्या सन्माननीय लता चंद्रसेन डोंगरे ह्या ताई आलेल्या आहेत. सगळी तयारी झालेली आहे. अवघ्या 15-20 मिनटाच्या नंतर त्या असणाऱ्या वैचारिक, प्रबोधनात्मक, प्रेरणादायी अशा प्रकारच्या सादरीकरणाला आता प्रारंभ होणार आहे. त्यामुळे मी आपला केवळ 10 मिनटाचा टाईम हे निश्चितपणे घेणार आहो. धांडे सरांसाठी निश्चितपणे हा शब्द वापरला मी, पण ते म्हणतात हा निश्चित शब्द काही बरोबर नाही. 10 मिनटाचे 8ही मिनटं होऊ शकतात. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सुभेदार रामजी आंबेडकर, माता भीमाई, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, संत गाडगेबाबा यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मृती दिनाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या विचारमंचावर विराजमान सन्माननीय अशोक इंगळे सर, सन्माननीय रमेश तायडे साहेब, सन्माननीय वंदनाताई तायडे, सन्माननीय चिकाटे परिवार, चिकाटे साहेब, चिकाटेताई वणीवरून आलेल्या आहेत. आणि त्यागमूर्ती रमाईच्या या स्मृती दिनाच्या पर्वावर आपणाला सांगू इच्छितो की जीवनाचा अर्थ ज्यांना ज्यांना कळलेला आहे ते त्यागाकडे वळलेले आहेत. आणि म्हणून चिकाटे परिवार वणीवरून या पुढच्या महिन्यापासून संपूर्ण असणारं त्यांचं आयुष्य जे आहे हे प्रतिष्ठानला आणि प्रतिष्ठानसारख्या संस्थेला हे दोघंही उभयता देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि म्हणून त्यागमूर्ती हा शब्द जो साजेसा आहे तो योग्य ठिकाणी वापरणं, आपल्या प्रतिष्ठानमध्ये वापरणं अत्यंत समयोचित आहे, योग्य आहे. असे चिकाटे परिवार. त्यानंतर ज्या डोंगरेताई सादरीकरण करणार आहेत रमाई नाटिकाचे, त्यांचे मिस्टर सन्माननीय डोंगरे साहेब, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानवाला सर, उपप्राचार्य वजिरे मॅडम, आताच मूर्तिजापूरवरून स्पेशल या कार्यक्रमाला आलेल्या, जसे वणीवरून आलेल्या आहेत तसे मूर्तिजापूरवरून देखील आलेल्या सन्माननीय आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुनीता इंगळे मॅडम, अवचार साहेब ज्यांनी उत्तम असं गीत सादर केलेलं आहे. सगळ्यांनीच उत्तम गीतं या ठिकाणी सादर केले. आमच्या यशोधराताई वगैरे, त्यावेळेस आवाज थोडासा काय कमी झाला का, कमी केला का काय मला काय कळलं नाही. कमी केला म्हणजे काय जाणीवपूर्वक नसते, पण थोडंसं कसा मेळ असतो तो. आणि आपण समस्त माझ्या बौद्ध उपासक उपासिका, बहुजन समाजाचे आपले असणारे सर्व स्नेही, सर्व त्यागमूर्ती आपण उपासिका उपासक ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये सर्वसामान्यपणे, कोणाला वाईट वाटण्याचा काही भाग नाही, ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये सर्वसामान्यपणे जे जे अटॅच आहेत ते सगळे त्यागी आहेत हा अर्थ सिद्ध झालेला आहे, स्पष्ट झालेला आहे. आणि म्हणून सर्व आपण त्यागी उपासक उपासिका माझ्या मित्रांनो, मी प्रथमतःच मातोश्री रमाबाई आंबेडकरांना
ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा आपणा सगळ्यांद्वारा, आपल्या सगळ्यांच्या परिवाराद्वारा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. माझ्या मित्रांनो, तथागत बुद्धांचे अनुयायी, मग सगळे महापुरुष आले. सगळ्या महापुरुषांची असणारी जी जननी आहे, जो आधार आहे, जो जन्म आहे सगळ्या महापुरुषांचा, किती आपण बारकातील बारका विचार जरी केला, मायक्रो अँड मायक्रो थिंकिंग जरी केलं, तर आपल्या लक्षात येईल की या जगामध्ये मानवतेचा विचार करणारा सर्वप्रथम महापुरुष कोणता असेल तर सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत या जगामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणावरून सगळ्या महापुरुषांचा असणारा जन्म झालेला आहे. सगळ्या महापुरुषांचे असणारे विचार हे तथागतांच्या विचारांनी प्रेरित होऊन झालेले आहेत. तथागतांचे विचार त्यांनी अवगत केलेले आहेत आणि म्हणून ते महापुरुष या संज्ञेपर्यंत पोहोचलेले आहेत. या सगळ्या महापुरुषांचं, मग त्याच्यामध्ये माता भीमाई देखील आलेली आहे, माता रमाई आलेली आहे, सावित्रीबाई फुले आलेल्या आहेत, जिजामाता आलेल्या आहेत आणि सर्व महापुरुषांच्या असणाऱ्या ज्या काही पत्नी असतील ते सर्व तथागत बुद्धांच्या विचारानं प्रेरित झालेले असल्यामुळे ते त्या पदवीपर्यंत पोचलेले आहेत. कोणी कितीही विचार करो, सूक्ष्म जो विचार असेल त्याचे अब्जो पार्ट जरी केले तरी आपणाला हेच म्हणावं लागेल, तथागत बुद्धांच्या विचारांनीच हे प्रेरित झालेले आहेत आणि म्हणून महापुरुष झालेले आहेत. हे मी का म्हणतो? जर या जगातील, या देशातील असणाऱ्या माणसांसाठी काम करायचं असेल, म्हणजे तथागतांचा अनुयायी व्हायचं असेल, संत कबीराचं नाव घेण्याची पात्रता अंगी बाळगायची असेल, संत रविदासाची पात्रता अंगी बाळगायची असेल, महात्मा फुलेंची पात्रता अंगी बाळगायची असेल, सावित्रीबाई फुलेंचा अनुयायी व्हायचं असेल, भीमाबाईचं अनुयायी व्हायचं असेल, रमाईचा अनुयायी व्हायचं असेल, तर माझ्या मित्रांनो, त्यागाशिवाय पर्याय नाही. मनुष्य मात्राच्या कसोटीला जर उतरवायचं असेल, मनुष्य मात्र आपणाला आहो हे सिद्ध करायचं असेल, तर माझ्या मित्रांनो, त्यागाशिवाय पर्याय नाही. आपण या प्रतिष्ठानावरून नेहमी करता म्हणतो, कोणत्याही व्यक्तीनं ज्या प्रमाणात त्याग केला असेल, व्यक्तीमध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही शब्द आलेले आहे, कोणत्याही व्यक्तीनं ज्या प्रमाणात त्याग केलेला असेल त्या प्रमाणामध्ये, तेवढ्याच प्रमाणामध्ये ते तथागत बुद्धांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होतात. त्याच्या पलीकडे ते अनुयायी होऊ शकत नाहीत. हे प्रामुख्यानं हा फॉर्म्युला जर आपण ध्यानी घेतला आणि याच्यावर पुन्हा कितीही संशोधन केलं तरी याच असणाऱ्या निष्कर्षापर्यंत आपल्याला पोहोचल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. कल्पना करा की जे त्यागच करत नाहीत, संशोधनाचा मुद्दा संदर्भासाठी आपण वापरला पाहिजे की कल्पना करा की जे व्यक्ती त्याग करत नाही, कोणाला जवळ घेत नाही, कोणासाठी झटत नाही, कोणाला 2 पैशाने विचारत नाही, कोणाला 5 मिनिटाने विचारत नाहीत, वेळ देत नाहीत, परिश्रम देत नाहीत, कार्यक्षमता देत नाहीत, त्यांच्यामध्ये आणि खोल दऱ्याखोऱ्यात राहणारा एखादा हिंस्र प्राणी जो असतो, कारण दऱ्याखोऱ्यात न राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये सामाजिकता आलेली आहे,
प्राण्यांमध्ये सामाजिकता आलेली आहे. आणि म्हणून खोल दराखोऱ्यात राहणारे हिंस्र प्राणी जे असतील, त्यांना मनुष्य मात्राची हवा लागलेली नाही, तर त्या हिंस्र प्राण्यामध्ये आणि कोणत्याच प्रकारचा त्याग करणाऱ्या माणसामध्ये कुठल्याच प्रकारचा फरक नाही. किंबहुना एवढंच नाही तर त्या हिंस्र प्राण्यापेक्षा देखील तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंस्र असतो, हे सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. आपण रमाई त्यागमूर्ती म्हणतो, रमाई त्यागमूर्ती म्हणतो, पण त्या रमाईचा भीमाईचा असणारा त्याग हा गेल्या 75-100 वर्षापासून समाजाच्या रोमारोमामध्ये किती उतरलेला आहे ते जर आपण पाहिलं तर आपणाला 10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर जसं म्हणतो की हा मेरिटचा विद्यार्थी 90%, हा 80%, हा 60%, हा 45%, हा 40%, हा थर्ड क्लास 35%, आणि मग लागली रीग नापाशांची. या नापाशांच्या रीगमध्ये जे त्यागी नाहीत ते अख्ख्या समाजाला माहीत आहे माझ्या मित्रांनो. जे थर्ड क्लासमध्ये आहेत त्यागी आहेत, पण थर्ड क्लासमध्ये आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे, पण 35% आहे. 10-12 लोक त्याच्या घरी गेले तर आता इलाज नाही म्हणून 50 रुपयाची पावती फाडा, इलाज नाही म्हणून 100 रुपयाची पावती फाडा. आणि इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असणारी मलई हे पूर्णपणे लाटलेली आहे. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांची समाजामध्ये वानवा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असणाऱ्या सवलती लाटण्यासाठी आणि लुटण्यासाठी हे आघाडीवर असतात. लाटण्यासाठी आणि लुटण्यासाठी हे आघाडीवर असतात. पण माझ्या मित्रांनो, या गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी त्याग करण्याचं मात्र त्यांच्या गावी नसते. आणि म्हणून रमाईचं जे वागणं आहे, रमाईचा जो संसार आहे, याकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षणाला ज्या माऊलीनं त्याग केलेला असेल ती म्हणजे मातोश्री रमाबाई आंबेडकर आहे, प्रत्येक क्षणाला. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, रमाबाईला स्मरण जेवढं जास्त करायचं असेल तेवढा जास्त प्रमाणामध्ये आपण त्याग करण्याची आवश्यकता आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की ऐतिहासिक प्रतिष्ठानशी संबंधित असणारे हजारो आपण मंडळी हे त्यागी आहात. याचा अर्थ ते संबंधित नाहीत, ते त्यागी नाहीत असा माझा म्हणण्याचा अर्थ नाही. पण प्रत्येकाने त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे, कोणी नावच ठेवलं पाहिजे अशातला भाग नाही. प्रत्येकाने त्याचं मूल्यमापन व्यक्तिगत केलं पाहिजे की माझा त्याग किती आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, माझा त्याग जर असेल तर माझी उन्नती आहे. मग ती मानसिक उन्नती आहे, ती आर्थिक उन्नती आहे, ती सामाजिक उन्नती आहे, ती शैक्षणिक उन्नती आहे. ह्या सगळ्या प्रकारच्या उन्नत्या ज्या आहेत ते त्यागी असल्याशिवाय शक्य नाही. आपण म्हणाल की कहो ती अमुक तमुक व्यक्ती तर खूप श्रीमंत आहे, आर्थिक उन्नती झालेली आहे, शैक्षणिक उन्नती झालेली आहे, पण कहो त्यांचा त्याग तर काहीच नाही. माझ्या मित्रांनो, मी स्पष्टपणे सांगतो, त्यांच्या एवढी दारिद्र्यामध्ये खितपत पडलेली व्यक्ती तीच असते, हे प्रामुख्यानं ध्यानात घ्या. दारिद्र्यामध्ये खितपत पडलेली व्यक्ती तीच असते. करोडो रुपये असतील पण अशा व्यक्ती स्वतःसाठीही त्याचा उपयोग करत नाहीत. करोडो रुपये असतील त्यांच्याकडे पण मानसिक दारिद्र्य,
मानसिक असमाधान, मानसिक असंतुष्टी हे त्यांच्याकडेच असते माझ्या मित्रांनो. आणि म्हणून रमाईचा अभिवादनाचा कार्यक्रम हा माझ्या मित्रांनो त्यागाशिवाय शक्य नाही. रमाईचं असणारं वर्तन असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले असं आपण म्हणतो. मी स्त्रियांच्या संदर्भातच म्हणतो, अशातला भाग नाही. तर आपल्यामुळे आपल्या घरातील व्यक्ती कसा घडला, आपल्यामुळे आपल्या घरातील व्यक्ती कसा घडला. जर तो घडत नसेल, जर तो त्यागी बनत नसेल, जर तो समाजात जाऊन बसत नसेल, समाजाच्या चळवळीत भाग घेत नसेल, तर त्याची जबाबदारी माझ्यावर येते काय, याचा विचार देखील आपल्या असणाऱ्या उपासिकांनी करण्याची गरज आहे. माझ्या आया बहिणींनो, माझा मनुष्य हा सभेला का जात नाही, मी त्याला थांबवलं का, तो योगदान का देत नाही, मी त्याला थांबवलं का, तो अभ्यास का करत नाही, मी त्याला थांबवलं का, पगार आणतो घरामध्ये माझ्याजवळ देतो, त्याच्यातला 20वा हिस्सा देतो की नाही, देत नसेल तर माझ्यामुळे देत नाही का. आणि म्हणून माझ्या आया बहिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या समाजातील स्त्रियांची उन्नती झालेली असेल तर त्या समाजाच्या उन्नतीचं मोजमाप ह्या स्त्रियांच्या उन्नतीवर अवलंबून असते. स्त्रियांची उन्नती म्हणजे काय, पैसे गोळा करणे, दागदागिने घेणे, बँकेत किती बॅलन्स आहे ते पाहणे, माझ्या पासबुकात किती आहेत, तुमच्या पासबुकात किती आहेत, माझ्या लॉकरमध्ये सोनं किती आहे, तुमच्या लॉकरमध्ये सोनं किती आहे. आता सण आला, हे बद अंगावर सोनं दिसते का नाही, आपल्याला माहीत पडते. उन्नती झालीच पाहिजे, पण त्यागी नसणारा, वाईट वाटण्याचा भाग नाही, त्यागी नसणाऱ्या परिवाराच्या एखाद्या सण त्योहाराला घरी जा, त्यागी असण्याचं नाटक करणाऱ्याच्या घरी जा. कारण त्यागी आहो हे नाटक करणारे काही कमी नाहीत. आणि म्हणून अशांच्या घरी दिवाळीला डोकावून पाहायचं, आपला सण नसतानाही, दसरा आपला नसतानाही डोकावून पाहायचं. बाहेरून नाटक, आत तमाशा. आणि म्हणून मग आपल्या लक्षात येते, हा बाहेर तो खूपच तंगीन गरिबी दाखवते, गेल्याबरोबर असणारी त्यांची लक्ष्मी कागदावरची, ती सोन्यात चांदीनं दागिन्यानं, शब्द मी जो वापरला त्याप्रमाणे संपूर्णपणे नटून थटून असते. चांगली गोष्ट आहे ना. हे काय तुमच्याबद्दलचं काय आमच्या मनामध्ये काय गैरसमज थोडा आहे. अरे पण तुझ्या अंगावर जर 50-60 लाखाचं 70-80 लाखाचं सोनं आहे की बाबा, तुझा नवरा 500 रुपये देते का नाही, हे कधी विचारलं का. हे कुठून आलंय, हे बाबासाहेबांचं आलं, हे रमाईचं आलं. आणि म्हणून माझ्या आया बहिणींनो, नाटकाची गोष्ट सोडून दिली पाहिजे. आता नाटक हे वास्तववादी असलं पाहिजे. आणि म्हणून रमाईसारखं जर वागलं तर आज आपल्या समाजामध्ये 100% पुरुष हे चळवळीमध्ये असायला पाहिजे होते. पुरुष चळवळीमध्ये नाहीत. 75 वर्ष अतोनात आपले जे गेलेले आहेत मागचे, ते पुढे हाल अपेष्टा घेऊन येत आहेत. 75 वर्ष जे गेलेले आहेत, वाटते आपल्याला पगार झाला, पेन्शन झालं, बरोबर आहे, टुमटुम गाळं चालू आहे. पण आता सुरू झालेलं आहे खास नाटक.
आता नाटक सुरू झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या आई बहिणींनो, 75 वर्ष मागचे जे गमावले ते जर आताही आपण सुधारणा केली नाही त्यागामध्ये, जो त्यागी असेल तो मानसिक समाधान त्याला लाभल्याशिवाय राहत नाही. मानसिक समाधानासारखी उन्नती माझ्या मित्रांनो शोधूनही भेटणार नाही. तथागता एवढा समाधानी कोणी आहे का? महात्मा फुले एवढा समाधानी आहे का? बाबासाहेबांनी एवढा कोणी समाधानी आहे का? शाहू महाराजांनी एवढे समाधानी आहेत का? रामजी आंबेडकरांसारखं कोणी समाधानी आहे का? आणि म्हणून यांनी त्याग केला म्हणून ते समाधानी आहेत, म्हणून त्यांचे असणारे अभिवादनाचे कार्यक्रम होतात माझ्या बहिणींनो. त्यामुळे स्त्रियांवर खूप मोठी जबाबदारी आहे. रमाईचे आपण अनुयायी आहो, भीमाईचे आपण अनुयायी आहो. भीमाईच्या गावी आंबेटेंबेला सन्माननीय मोहोळ साहेब जाऊन आले. अजून हातवर येतात आया बहिणींचे काही. भीमाईचं माहेर कोणतं आहे? रमाईचं माहेर कोणतं आहे? बाबासाहेबांचं माहेर कोणतं आहे? म्हणजे बाबासाहेबांचं गाव. आणि म्हणून बाबासाहेबांचं गावच की आहे ना, त्यांनी त्या वनंदगावचा उद्धार केला. रमाईनं अंबावड्याचा उद्धार केला, अंबाडावेचा उद्धार केला. एकमेकांच्या गावचा उद्धार करणारे हे महापुरुष आहेत. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपण घरातील माणसाला सामाजिक चळवळीसाठी बाहेर काढू शकता. आपण घरातील माणूस बाहेर गेला असेल तर त्याला आत कोंडून ठेवू शकता. एवढी ताकद आपल्या असणाऱ्या उपासिकांमध्ये आहे. आणि म्हणून समाजाची चळवळ पुढे का चालली नाही? का त्याग केला नाही? आपण परावलंबी का झालो? आपल्यावर अन्याय अत्याचार का होत आहेत? आपल्या झोपडपट्ट्या का होत आहेत, वाढत आहेत? आपला 90% समाज इतरांचा गुलाम आजही का झालेला आहे? याची सगळी जबाबदारी माझ्या आया बहिणींनो सामान्यपणे हे महिलांवर आलेली आहे. इक्वेलिटी रमाईंनी इक्वेलिटी शो केलेली आहे, भीमाईंनी असणारी समानता शो केलेली आहे. तरी समानता जर आपल्याला पाहिजे आहे, पुरुषांनी एवढ्या असणारा जर आपल्याला सगळ्या गोष्टीमधला वाटा पाहिजे आहे, इज्जतीचा वाटा, समानतेचा वाटा, वैचारिकतेचा वाटा, चळवळीचा वाटा, त्यागाचा वाटा, पुरुषांच्या कमाईवर घरातील महिला हाऊसवाईफ जरी असेल तर पूर्णपणे अधिकार आहे. त्यांच्या वेळेवर अधिकार आहे, त्यांच्या क्षमतांवर अधिकार आहे. आणि म्हणून आपल्या उपासिकांनी, आपल्या महिलांनी हे प्रामुख्यानं नोटिंग केलं पाहिजे की माझा मुलगा, माझी मुलगी, माझा पती, माझे असणारे, माझ्यावर अवलंबून असणारे लोक हे चळवळीमध्ये आहेत का नाही, चळवळीसाठी त्याग करतात का नाही, आणि कसा त्याग करतात, कुठं त्याग करतात, ती चळवळ पुढे चालली का नाही, याचा हिशोब आपल्या असणाऱ्या महिलांकडे असला पाहिजे. म्हणून आया बहिणींनो, आजच्या रमाईचा जो त्याग आहे, त्यागमूर्ती आपण म्हणतो, कित्येक मुलं गमावले रमाईनं. एखादं उदाहरण आपण देऊ शकतो का की आपला पती शिक्षणाला गेला, इकडे आपला मुलगा किंवा मुलगी दगावली, सांगू नका अभ्यासात खंड पडेल. आपल्या अंगावर कपडे नाहीत, आपला पती इमानदारीने चळवळीचं काम करतो, सुटापुटात राहते, असं एखादं उदाहरण देता येईल का? ही सगळी जबाबदारी माझ्या आया बहिणींनो आपल्या महिलांनी पदर खोसला पाहिजे. केवळ गाण्यात रमाई नसली पाहिजे की संसार कसा केला आहे ना, पदर खोसून कंबर कसून रहना रमाईनं ते केलं आहे. आपल्या अंगात रमाईचे किती % गुण आलेले आहेत. आणि म्हणून याचा विचार आपला परिवार एकसंघ ठेवण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी, माहीत आहे का, आपले सासू सासरे, आपला असणारा धीर असेल, आपल्या पतीचे भाऊ असतील,
ते माझ्या आया बहिणींनो, या विचारांची जर महिला घरातली निघाली ना, तो डोक्यावर नाचल्याशिवाय राहणार आहे. डोक्यावर घेऊन हे प्रामुख्यानं ध्यानी घ्या. अरे माझी सून निघाली अशी, माझी सून म्हणते की चळवळीत गेलो पाहिजे, माझी सून म्हणते की या कामात आपण योगदान दिलं पाहिजे, माझी सून म्हणते की तुम्ही तिथं पाहिजे आहे. अशा प्रकारच्या सूनवायऱ्या जर निघाल्या माझ्या आया बहिणींनो, तर त्यांचा संसार अतिसुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी आपणाला सांगतो. आणि ऐतिहासिक प्रतिष्ठानतर्फे पुन्हा मातोश्री रमाईला अभिवादन करतो आणि थांबतो. 10 मिनिटाच्या वर बोललो म्हणजे असं समजू नका 50 मारायचे आणि 10 मोजायचे, असं समजू नका धांडे सर. आणि म्हणून पुनश्च आपले आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन आणि त्यानंतर नाटिका सादर होणार आहे रमाई. तर मी पोलीस खात्याचे पोलीस निरीक्षक, माजी पोलीस निरीक्षक PT इंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि ज्या परिवर्तनवादी महामानवांनी मानवाच्या कल्याणाकरता शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण खर्ची घातला, त्या सर्वांना मी अभिवादन करतो. मातोश्री रमाबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी मातोश्री रमाबाईला सुद्धा विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, आपण सर्व नाटिकेची वाट पाहत आहेत, तरीही मातोश्री रमाबाईचा काहीतरी माझ्याकडून काहीतरी तुम्हाला द्यावं अशी माझी इच्छा आहे. एक रमाई गीत आहे 2 मिनटात. जगात कीर्तिवान दीन दलितांची आई, सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई. भीमरावाच्या कार्यात दिला मदतीचा हात, केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात. पुण्यवान धैर्यशील हिम्मतवान बाई, सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई. तळागाळातील गरिबांच्या रक्षणासाठी, पेटवून तेजस्वी मशाल शिक्षणासाठी, नष्ट केली अंधाऱ्या अज्ञानाच्या खाई, सर्वांना पूज्य आहे माता महान रमाई. दलितांच्या उद्धारासाठी झिजवली काया, त्यांची काळजी घेऊन दिली उखंड वाया. अमर आहे दुनियेत रमाईची पुण्याई, सर्वांना पूज्य आहे महान रमाई. दीनदुबळ्यांच्या न्यायासाठी केला संघर्ष, फुलविले त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुखाचे हर्ष. भीम झाला बाप, रमा झाली अंगाई, सर्वांना पूज्य आहे महान भीमाई. आम्हाला दाखवली समतेची वाट, आणली आयुष्यात क्रांतीची लाट. तुझ्या कार्याचे होऊ कसे उतराई, सर्वांना पूज्य आहे महान भीमाई. मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जातात आणि कारण होतं छत्रपती शाहू महाराज कशासाठी गेले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी जात होते. तर रमाईला उद्देशून ते मला माझी धाटकी बहीण म्हणतात. म्हणजे एवढे मोठे महाराज त्यांनी धाटकी बहीण म्हणून, लहान बहीण म्हणून माता रमाईला संबोधलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात की मी माझ्या बहिणीला तिच्या माहेरी म्हणजे त्यांच्या गावी तुम्ही लंडनहून परत येईपर्यंत मी घेऊन जातो माझ्याकडे. त्या माझ्या बहिणीची मी चांगल्या प्रकारे काळजी घेईल. म्हणजे रमाईचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि शाहू महाराजांचे किती घनिष्ठ संबंध होते याच्यावरून हे आपल्याला सिद्ध होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा एक ग्रंथ लिहिला आणि तो समर्पित केला माता रमाईंना. ते म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांचे रमाईवर निश्चित प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी
आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. थॉट्स ऑन पाकिस्तान हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या प्रिय रामूला अर्पण केला. अर्पण पत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे, तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता आणि शीलता, पावित्र्याच्या तिचे शालीन मनोधैर्याने माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसात तिने मला दाखविली, जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठित होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूला आठवणीत कोरलेले हे प्रतीक आहे. आपल्या पत्नीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या तीव्र भावना त्यांनी आपल्या व्यक्त केल्या. मित्रांनो, आज मातोश्री रमाबाईची 91वी स्मृतिदिन आहे. आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने हा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यांच्या आठवणीनिमित्त आपण करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक भाडसाकडे सर यांनी आपला वेळ काढून आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि अध्यक्षपद भूषवलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, प्रतिष्ठानच्या वतीने आभारी आहे. प्रास्ताविक आदरणीय रमेश साळेसाहेब यांनी चांगल्या प्रकारे केलं आणि आपले विचारसुद्धा व्यक्त केले. त्याबद्दल त्यांचासुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आभारी आहे. आदरणीय वंदनाताई तायडे यांनी आपला स्थान भूषवलं, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. अशोकजी इंगळे साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचासुद्धा आभारी आहे. डॉक्टर नानवाला यांनी आपले विचार केले, त्यांचेसुद्धा आभारी आहे. प्राध्यापक डॉक्टर वजिरे मॅडम यांचासुद्धा त्यांनी विचार व्यक्त केले, त्यांचासुद्धा आभारी आहे. चंद्रसेन डोंगरे सर, आदरणीय चिकाटे साहेब, आदरणीय चिकाटेताई यांनी आपले विचार व्यक्त केले, त्यांचासुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने मी आभारी आहे. आयुष्यमती ईश्वरदारा वानकडे मॅडम, आयुष्यमती शांताबाई कांबळे यांनी आपल्या इथे चांगला उत्कृष्ट असे रमाबाईबद्दल गायन केलं, त्याबद्दल त्यांचासुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आभारी आहे. आपल्या प्रतिष्ठानच्या सुनीताताई इंगळे, प्राध्यापिका सुनीताताई इंगळे यांनी आपले विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचासुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आभारी आहे. आदरणीय तुषार खंडेराव आणि अवचार साहेब यांनी उत्कृष्ट असं हे केलं, त्याबद्दल त्यांचासुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आभारी आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षांच्या वतीने या आत्ताच्या तात्पुरत्या कार्यक्रमाची सांगता झाली असे मी जाहीर करतो आणि सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वांनी जे ऐकून घेतलं, उपस्थित राहिले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम.